शोभा नर्सिंग होम येथे 5000 पेक्षा जास्त टेस्ट ट्यूब बेबी मुलांचे जन्म। सोलापूर शहरातील सरस्वती चौक येथे शोभा नर्सिंग होम टेस्ट ट्यूब बेबी सेंटर हे हॉस्पिटल गेल्या अनेक वर्षापासून चालू असून हे सेंटर सोलापूर जिल्ह्यातील व शेजारी असलेल्या जिल्ह्यांतील व कर्नाटक राज्यातील महिलांसाठी जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण असलेला आई होण्याचा मातृत्वाचा क्षण, परंतु काही पुरुषांमध्ये किंवा महिलांच्या प्रॉब्लेममुळे मुलं होत नाहीत व लाखो रुपये खर्च करून देखील देवधर्म करून देखील त्यांना सुखाचा आनंद घेता येत नाही। स्त्री पुरुषांच्या वैवाहिक जीवनातील आनंदाचा क्षण आणून देण्याचं काम हे हॉस्पिटल करत असून गेल्या अनेक वर्षांपासून हजारो महिलांना टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून मुले झाले असून या सेंटरमध्ये जन्मलेल्या मुलांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला। या प्रसंगी डॉक्टर मिलिंद पाटील सर, डॉक्टर शैलेश पाटील, डॉक्टर मनीषा पाटील, डॉक्टर प्रतिभा पाटील व या सर्वांना परिश्रमाच्या माध्यमातून त्यांना सहयोग करत आलेले सर्व नर्सिंग स्टाफ व डॉक्टर स्टाफ यांना सर्वांना सोबत घेऊन आज त्यांच्या सेंटरमध्ये हा सेलिब्रेशन साजरा करण्यात आला। यावेळी बोलताना डॉक्टर मिलिंद पाटील यांनी शोभा नर्सिंग होम हे त्यांच्या 14 वर्षाच्या कालावधीत 5000 पेक्षा जास्त मुलांना जन्मदिनाचा सेंटर बनला असून या सेंटरचे जगातील निवडक सेंटरच्या यादीमध्ये हॉस्पिटलचे नाव घेतले जाते आहे। आपल्या जिल्ह्यासाठी व हॉस्पिटलसाठी अभिमानाची बाब आहे असे मनोगत व्यक्त केले व त्याचबरोबर त्यांना सहकार करणाऱ्या त्यांच्या टीमचे अभिनंदन देखील केले। तर शोभा नर्सिंग होम टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये 5000हून अधिक टेस्ट ट्यूब बेबी बालकांचा जन्माचा सुवर्णक्षण साजरा होत आहे। सोलापूर येथील शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड एम्ब्रियोनिक टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आणि पोस्ट ग्रॅज्युएशन येथे 14 वर्षाच्या कालावधीत 5000हून अधिक टेस्ट ट्यूब बेबी बालकांचा जन्म अतिशय प्रगती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने झाला आहे। या केंद्राचा समावेश सर्वाधिक यश प्रमाण असणाऱ्या जगातल्या काही निवडक केंद्रांमध्ये केला जातो। ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे। जसं आपण बघतो की सोलापुरात विमानतळ होते, IT सेक्टर होते, मला असं वाटतं की आपण सर्वांनी विविध क्षेत्रातल्या प्रोफेशन सगळ्यांनी आपल्या शहराच्या विकासासाठी आपण हातभार लावावा आणि तो आपण आपल्या परीने आपण